आता उन्हाळा सुरू झालेला आहे, त्यामुळं झाडांना आळे करून पाणी टाकायचे नियोजन सुरू आहे. जवळजवळ 2 वर्षापूर्वीचे झाडे आहेत गावातील तरुण मित्रांनी आणि सर्वांनी मिळून लावलेले. काही झाडे आता खराब होऊ नये त्या उद्देशाने आपण झाडाला आळे करतो. मित्रांनो, झाडे लावण्यापेक्षा ती जगवली पाहिजे, तिचं संरक्षण केलं पाहिजे, तर ती झाडे येतील. तर या डोंगराच्या कडे नसल्यामुळे आपण त्याला काट्याने पूर्णतः जाम केलं तर म्हणजे हे झाड व्यवस्थित यावं. परंतु आता त्याला आळे करणं आवश्यक असल्यामुळे आणि पाण्याची आवश्यकता असल्यामुळे त्याला आळे करणं महत्त्वाचं आहे. आणि त्याच्यामुळे काय होईल, ही झाडे वाचतील. हे सगळे गावातले तरुण मित्र आहेत, परंतु सगळे मित्र आता ज्याच्या त्याच्या कामामध्ये असल्यामुळं आपला ही हातभार लागावा यासाठी हा थोडासा प्रयत्न मी माझ्यातर्फे करत आहे. लावा किंवा 1000 लावा किंवा 10 लावा, परंतु त्याचं तुम्ही जर संरक्षण केलं नाही, त्याला वेळेवर पाणी जर दिलं नाही, ती झाडे जागणार नाहीत. त्याची निगा राखणं आवश्यक आहे. तेव्हा ती झाडे येतील आणि त्याचं फळ आज आपल्याला दिसत आहे. काटे खूप काटे येतं, अशी अनेक झाडे येतं. आणि इथली गावातील तरुण मित्र असे त्यांचे वाढदिवस झाडे लावून करतात. म्हणजे आपले पैसे वाचतील आणि पर्यावरण राहील. खूप मोठाले झाड डोक्याच्या वरती गेलं. आणि डोंगरावरती झाडं जागवायची हा मोठा संकल्प केलेला आहे. आणि ज्या ठिकाणी पाणी नाही अशा ठिकाणचे झाडे एकदा आल्यानंतर त्या ठिकाणी अवश्य जास्त पाऊस पडेल. आणि पडतोच असं शास्त्रीय कारण बी आहे. वडाचं झाड आहे, जवळ 2 वर्ष होऊन गेले ना, 3रं वर्ष. थोडं झालंय खराब, परंतु पूर्णतः खराब नाही, त्याच्यामुळे येणार ते. मित्रांनो, झाडे लावणं सोपं आहे आणि ती अवघड आहे, जगवणे अवघड आहे. आणि तुम्ही पाहता की झाडे जगवणे का अवघड आहे. किती अनंत अडचणी येतात, नैसर्गिक अडचणी, मानवनिर्मित अडचणी, अनेक अडचणी आहेत. परंतु त्याच्यावर मात करून या निसर्गाला आपल्याला हातभार लावण्याचा प्रयत्न करायचा आहे. निसर्ग आपल्याला खूप काही देतो, परंतु झाडाची आपण कत्तल करतो आणि परत त्या ठिकाणी नवीन झाड न लावता आणखीन दुसऱ्या झाडाची कत्तल करतो. आणि ही कत्तल एका झाडापासून 2 झाडापर्यंत, 2 झाडापासून 4, 4 पासून 8 असे हजारो झाडे तोडली जातात. आणि त्या ठिकाणी परत कोणतीही झाडं लावली जात नाही. त्याच्यामुळे मित्रांनो, काही झाडांची मानवाला आवश्यकता असेल आणि आहे, परंतु त्या प्रमाणात आपण डबल टेबलच्या पट्टीने झाडे लावली पाहिजे, जेणेकरून या निसर्गाचा समतोल राहील, पर्यावरणाचा समतोल राहील
आणि आपल्यालाही मानवसृष्टीला वाचविण्यात निसर्ग मागे पुढे पाहणार नाही. यासाठी आपण झाडे लावा, झाडे जगवा आणि ती जगविण्यासाठी तुम्ही प्रयत्न करत राहा. 100% तुम्हाला यश येईल आणि ती जगतील. बघा मित्रांनो, हे झाड जळलेलं आहे, पण परंतु याला काही नाही. निसर्गातील झाड असल्यामुळे ती येणारच आहे. बघा डोंगरामुळं चालते. नमस्कार मित्रांनो. पर्यावरणाला समतोल राहील जेणेकरून झाडे लावा, झाडे जगवा हा आपला उद्देश साध्य होईल. आणि बघा काटे घुसते ते. आपलं चॅनलचा उद्देशच हा महत्त्वाचा आहे. इतर लोकांनी, तरुण मित्रांनी यापासून प्रेरणा घेतली पाहिजे. प्रेरणा घेऊन किंवा एकमेकाचं अनुकरण करून इतरही तरुण मित्रांनी झाडे लावली पाहिजे, जेणेकरून ही झाडे जगतील आणि आपल्या भविष्य असणाऱ्या पिढीसाठी त्याचा ऑक्सिजन पुरेल. कारण की झाडे लावले तर आपल्याला ऑक्सिजन भेटेल. अन्यथा अशाच पिढ्या आपल्या ऑक्सिजन विना मरतील, याच्यामध्ये दुमत नाही. त्यामुळे सर्व मित्रांना विनंती आहे की सर्वांनी झाडे लावावे, झाडे जगवावे आणि आपला हे जे चॅनल आहे त्याला सबस्क्राईब करा, जेणेकरून हा व्हिडिओ इतरांनाही पोहोचेल आणि इतरही तरुण मित्र त्यांच्या काय आयडिया असतील ते आपल्याला कळवतील. अशा प्रकारचे झाडे लावा किंवा आपले बघून इतर मित्रही लावतील. त्यांनी लावलं तोच आपला या झाडे लावा, झाडे जगवा चॅनलचा उद्देश होता आणि ते पूर्ण होईल. तरी मित्रांनो काटे घुसली जातात. तरी मित्रांनो आपल्या या झाडे लावा, झाडे जगवा या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. जेणे डोंगरपट्ट्या या ठिकाणी काहीच नाही. डोंगरावर रस्त्याच्या कडेला झाडे लावण्याची गावातली, गाजीपूर गावातली तरुण मित्र संकल्पना आहे. याला जवळजवळ 2 वर्ष झाले झाडाला. पिपळात झाड आहे. लाईटचे गोळे, लाईटचा जाळ हा जमिनीवर पडला आणि त्यामुळे झाडे करपले. जरसे त्याला पाणी टाकून त्याला जीवित करायचं. ऑलरेडी काय आहे ते, पाण्याशिवाय काही नाही. टँकरने पाणी टाकायचं, कारण या ठिकाणी पाण्याची सुविधा नसल्यामुळे तो खर्चातून पाणी टाकायचं.